ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। अलीकडे शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढलेलं आहे। जवळजवळ प्रमाण 60% पर्यंत गेलेलं आहे। याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, याचा विचार व्हायला हवा। विवाह संबंध कसे क्रिएट होतात की एकमेकांना पती पत्नीमध्ये जर रिलेशन सॅटिस्फॅक्शन नसेल तर मग ती पत्नी किंवा तो पती अन्य गोष्टीकडे आकर्षितला जातो। यामध्ये दोघांमध्ये असणारे नात्यामधली तडजोड होऊ नाही शकली तर असे प्रकार होतात। याच्यामध्ये अलीकडे जे तरुण मुली असतात कॉलेजातल्या किंवा विवाहाला आलेल्या मुली, यांच्यामध्ये ब्रेकअप नावाचा एक प्रकार निघालेला आहे। प्रेम करायचं आणि प्रेम प्रकरण जर योग्य नाही झालं तर मग एकमेकाला ब्रेकअप देतात। हा खूप सर्रास व्यवसाय झालेला आहे। रिलेशनशिप करणं, याच्यामध्ये ऑफिस वाईफ या नावाचा एक अजून प्रकार आहे। आपला पती किंवा आपली पत्नी ऑफिसमध्ये जर काम करत असेल तर तिथे जो कोणी कर्मचारी असतात, पुरुष किंवा महिला, यांच्यामध्ये एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण होतं आणि त्यामध्ये मग त्याला ऑफिस वाईफ असं म्हटलं जातं। प्रोफेशनल वाईफ किंवा बसमध्ये जाताना, येताना, ऑफिसमध्ये काम करताना, कंपनीत जाताना अनेक वेळा असे रिलेशन्स मेंटेन्स होतात। खरं तर हे विवाहबाह्य संबंध नाही आहे, त्याला बऱ्याच वेळा लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात। दोघांच्या गरजेतून अशी तयार होती गोष्ट। 1500 लोकांकडे असं ज्यावेळेला एक सर्वे केला भारतामध्ये रिलेशनशिप संदर्भामध्ये, त्यावेळेला असं लक्षात आलं की यामध्ये 60% लोक हे अशा प्रकारे स्वइच्छेने करतात। त्यात त्यांच्या अनेक गोष्टी असतात। तर प्रेम प्रकरण असणं हे काही वाईट नाही आहे असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे, त्याचा आपण विचार करायला हवा। कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे। कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे।